एक विवाहित महिला तिच्या छोट्या मुलाला घेऊन एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमामध्ये गेली होती। पण त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती, पण त्या ठिकाणी बफे सिस्टम होती आणि ती जी महिला होती तिला त्या ठिकाणी जेवण करताना थोडी अडचण येत होती, कारण की तिच्या एका हातामध्ये लेकरू होतं तर एका हातामध्ये ताट होतं। मग तिला खाण्यापिण्याच्या वस्तू घेता येत नव्हत्या। मग तिच्याच बाजूला एक 15 वर्षाचा मुलगा होता। तिनं त्याला आवाज दिलं आणि तिला जे जे काही वस्तू लागतात त्या मुलाकडून मागून घेतल्या। आता त्या मुलाने सुद्धा तिला जे काही पाहिजे ते आणून दिलं, पद्धतशीर तिला जेवण वाढून दिलं। पण हे सगळं करत असताना जो 15 वर्षाचा मुलगा होता त्याचा अजून एक मित्र होता आणि तो 16 वर्षाचा होता। त्यानं त्या तरुणाला हे सगळं करताना पाहिलं आणि त्यानं त्याला विचारलं, काय मिळेल त्या बाईला नेऊ द्यायला, असं करायला तसं करायला? ते म्हणे काही नाही, ते असं असं आहे असं त्यांनी सांगितलं। आणि याच माध्यमातून ती जी विवाहित महिला आहे त्या विवाहित महिलेचं नातं त्या 15 वर्षाच्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्राबरोबर जो 16 वर्षाचा आहे या दोघांसोबत जुळलं आणि त्या महिलेनं त्या दोघांबरोबर नको ते कृत्य अनेक वेळा घडलं। धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार जिल्ह्यातील मोतीहारी परिसरामध्ये एक सुगोली नावाचं गाव आहे आणि याच सुगोली गावामध्ये राहणारी ही जी महिला होती आणि तिच्यासोबत घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे। तारीख आहे 18 नोव्हेंबर 2023ची सकाळी 10 वाजता नेपाळ जिल्ह्याचा एक परिसर आहे चितवन नावाचा आणि या चितवन जवळच काही लोक जात असतात येत असतात, सकाळ सकाळची वेळ असते। तर त्या रोडच्या कडेला 2 पोते पडलेले असतात। आता त्या पोते बघितल्या असतात कोणाला वाटायचं त्याच्यामध्ये काय माल साठवलेला आहे, हे नेमकं पोते कोणाच्या तरी गाडीतून पडलेत असं त्या लोकांना वाटू लागलं। पण त्या लोकांनी जवळ जाऊन पाहिलं आणि ते पोतं उघडून पाहिलं तर त्यामध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह होता आणि तो बघून सगळ्यांना एक मोठा धक्का बसला। पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना अजून एक त्याच पद्धतीचं पोतं दिसलं आणि त्या पोत्यामध्ये सुद्धा एक मृतदेह सापडला आणि तो मृतदेह एका तरुणाचा होता। आता 2 मृतदेह या रोडवर सापडलेले होते। आता ज्या लोकांनी हे पाहिलं त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला देण्यात आली होती आणि ते पोलीस स्टेशन नेपाळ देशामधलं या चितवनचं होतं। मग त्या ठिकाणी नेपाळचे पोलीस आले, त्या दोन्ही मृतदेहाची तपासणी केली, पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेतले, पोस्टमॉर्टमसाठी तिथल्या हॉस्पिटलमध्ये पाठवले। पण हे नेमके मृतदेह कोणाचे आहेत, काय आहे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांना करायचा होता आणि पोलीस त्याच पद्धतीनं करत होते। कारण की बिहारचं जे राज्य आहे आणि नेपाळ आहे या दोन्ही राज्याच्या ज्या सीमा आहेत यांच्यामध्ये फक्त 1.5-2 किलोमीटरचं अंतर आहे, 1.5-2 घंटे लागतील एवढं अंतर आहे आणि त्यामुळं हे 2 देशामधला विषय होता। त्यामुळं पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण घटनेचा तपास करायला सुरुवात केली। पण पोलिसांनी जेव्हा तपास करायला सुरुवात केली ते जे 2 मृतदेह आहेत ते नेमके कोणाचे आहेत, काय आहेत याची ओळखसुद्धा पटत नव्हती। कारण की ते मृतदेह भारतातले होते तर ते सापडले नेपाळमध्ये होते। पण तरीसुद्धा नेपाळ पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली। आजूबाजूच्या परिसरामध्ये लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ते तपासून पाहिलं, पण काहीही क्ल्यू, काहीही सबूत पोलिसांना मिळत नव्हता। पण जे पोते होते त्या पोत्यावर बारीक अक्षरामध्ये एका गावाचा पत्ता लिहिला होता, म्हणजे ज्या ठिकाणाहून ते पोते विकत घेतलेत त्या दुकानाचं नाव त्या पोत्यावर लिहिलेलं होतं। आणि मग जेव्हा ते पोत्यावरचं नाव वाचून पाहतात तेव्हा पत्ता त्यांना मिळतो की बिहारमधील जो जिल्हा आहे मोतीहारी त्यामध्ये सुगोली परिसर आहे आणि त्या सुगोली परिसरामधलंच एक दुकान आहे आणि तिथलंच हे पोतं आहे। मग पोलीस त्या ठिकाणी जातात, त्यांचं एक पथक जाऊन विचारणा करतात तर ते दुकानदार म्हणतो की अशा पद्धतीचे पोते आम्ही अनेक ग्राहकांना देत असतो, पण नेमकं आता हे कोण घेऊन गेलं, काय घेऊन गेलं हे आम्हाला सांगता येणार नाही, पण मात्र हे जे पोतं आहे ते आमच्याच दुकानातलं आहे, एवढी माहिती आता पोलिसांना मिळाली होती। मग जे नेपाळचे पोलीस आहेत त्यांनी संपूर्ण माहिती या ठिकाणचं जे पोलीस स्टेशन आहे सुगोलीचं त्यांना खबर दिली आणि मग
त्यांनी त्यांच्याकडं तपास करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यांनी त्यांचे तपास करायला सुरुवात केली, कोणी बेपत्ता झालेला आहे का, कोणी गायब झालेला आहे का, अशा पद्धतीच्या काही तक्रारी दाखल झालेल्या आहेत का, हे जेव्हा सुगोलीच्या पोलिसांनी, बिहार पोलिसांनी तपासून पाहिलं, तेव्हा त्यांना समजलं की एका व्यक्तीनं त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती आणि त्याचं नाव होतं ऋषभ नावाचा तरुण हा बेपत्ता झालेला होता आणि त्याचं वय होतं 21 वर्ष। 30 ऑक्टोबर 2023ला तो बेपत्ता झाला होता आणि तो घरामध्ये आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली होती। मग पोलिसांनी त्याच आधारे त्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्यांच्याकडे विचारणा केली की तुमचा मुलगा कुठं बेपत्ता झाला आहे, काय बेपत्ता झाला आहे, त्याच्याकडे विचारणा केली की कसं काय होऊ शकतो, तुम्हाला कोणावर काही संशय वगैरे आहे का। तेव्हा त्याच्या वडिलांना सांगितलं की हो, एका व्यक्तीवर मला संशय आहे आणि कदाचित त्यानंच त्याच्यासोबत काहीतरी बरं वाईट केलं असेल, असा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आणि नाव सांगितलं रितेश शहा याचं। रितेश शहा याचं नाव सांगितलं आणि असं सुद्धा सांगितलं की जो रितेश शहा आहे तो एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला होता आणि तिच्यासोबत त्याचे संबंधसुद्धा होते आणि त्याच्याच नादी यांचा मुलगा ऋषभ लागलेला होता, म्हणून त्या दोघांनी मिळूनच यांचं काहीतरी केलं असेल। मग पोलिसांनी जेव्हा तपास चालू केला रितेश शहा याचा आणि रितेश शहाचा तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की ज्या तरुणाचा मृतदेह नेपाळ भागामध्ये मिळाला आहे तो रितेश शहाचाच आहे आणि तो ज्या महिलेच्या संपर्कात होता, संबंधात होता, त्या महिलेचा सुद्धा मृतदेह त्या पोत्यामध्ये मिळालेला आहे आणि तिचं नाव आहे संजू देवी। संजू देवीचा तो मृतदेह होता, उर्फ तिचं नाव अस्मिता होतं। या दोघांचा मृतदेह त्या राज्यामध्ये, त्या परिसरामध्ये मिळाला होता। आता पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली होती, पण मात्र खून नेमका कोणी केला, यांना ठार कोणी केलं, हा तपास पोलिसांना अजून करायचाच होता। मग पोलिसांनी जेव्हा अजून कसून चौकशीला सुरुवात केली तेव्हा समजलं की ती जी महिला आहे तिचा एक नवरा आहे आणि त्याचं नाव आहे अखिलेश भगर। अखिलेश भगत नावाचा एक व्यक्ती आहे, तिचा नवरा। मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली। सुरुवातीला त्यांना उडवाउडीची उत्तरं दिली, पण मात्र उडवाउडीची उत्तरं फार काळ देऊ शकला नाही। पोलिसांच्या पद्धतीने विचारलं तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं। त्या अखिलेश भगतनं सांगितलं की 2013मध्ये त्याचं लग्न याच संजू देवीसोबत झालं होतं आणि या दोघांचा संसार अगदी सुखाचा होता। या दोघांचा सुखी संसार सुरू झाल्यानंतर या नात्यामध्ये त्यांना 2 मुलंसुद्धा झाली होती, पण मागच्या काही वर्षांमध्ये ती एका लग्न समारंभ कार्यक्रमामध्ये गेली होती आणि मग त्या ठिकाणी गेलेली असतानाच तिची ओळख त्या ऋषभसोबत आणि रितेश शहासोबत झाली आणि त्या ठिकाणी ओळख झाल्यानंतर ती त्या दोघांच्या प्रेमात पडली आणि मग ती बारीनं त्या दोघांसोबतही संबंध ठेवू लागली। विवाहबाह्य संबंध, विवाहबाह्य प्रकरण त्या दोघांसोबत करू लागली आणि याची माहिती तिचा नवरा अखिलेश भगत याला मिळालेली होती। आता याला मिळाली कशी मिळाली, जेव्हा पोलिसांनी याला विचारलं तेव्हा यांना सांगितलं की एक दिवस तो बाहेरगावी गेलेला असताना तिच्यासोबत जो रितेश शहा आहे तो रितेश शहा हिच्यासोबत सगळं काही करू लागला आणि त्याच अवस्थेमध्ये तिच्या नवऱ्यानं स्वतः तिला पाहिलं। जेव्हा तिनं त्याला जाब विचारायचा प्रयत्न केला तेव्हा तिनं उडवाउडीची उत्तरं दिली। त्यावेळीसुद्धा दोघांमध्ये मोठा विवाद पाहायला मिळाला, पण मात्र त्यानं पहिल्या वेळेस ती गोष्ट समजून घेतली आणि त्याच्या नादी लागू नको असं सगळं अखिलेश भगत यांनी त्याच्या बायकोला सांगितलं। पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर ती पुन्हा एकदा जो ऋषभ आहे त्याच्या संपर्कात आली आणि त्याच्यासोबत सुद्धा त्याच पद्धतीनं करू लागली। मग आता मात्र त्या जो तिचा नवरा आहे अखिलेश भगत याचं डोकं सटकलेलं होतं, सणकलेलं होतं। मग त्यानं तो जो ऋषभ आहे त्याला ठार करायचा निर्णय घेतला आणि त्याला गावाच्या परिसरामध्ये एका ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी अखिलेश भगतनं त्याचा आणखी एक मित्र बोलवला आणि गावाबाहेर एका ठिकाणी बोलवलं आणि त्याच्यासोबत बोलू लागला आणि घडलेला काय प्रकार आहे, काय सगळं तुमचं कसं जुळलं हे सगळं त्या ऋषभला विचारलं। तेव्हा ऋषभनं जे लग्नामध्ये घडलं होतं, ज्या पद्धतीने त्यांचं जुटलं होतं त्या पद्धतीची सगळी गोष्ट त्या महिलेच्या नवऱ्याला सांगितली आणि मग त्याचा पारा सरकला। त्यानं तिथंच त्याचा गळा आवळला
गळा आवळून त्याच परिसरामध्ये त्याच्या मित्रांनी आणि त्यांनी खोल खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये ऋषभचा मृतदेह पुरला। त्याचा कोणालाही थांगपत्ता लागला नाही आणि तिकडं त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल केलेली होती, पण पोलिसांनी पाहिजे तसा तपास केलेला नव्हता। मग इकडं ऋषभला या दोघांनी खतम केलेलं होतं। मग काही दिवस उलटल्यानंतर त्याची जी बायको आहे ती बायको त्या रितेश शहासोबत पळून गेली, कारण की तिचा एक प्रियकर हा बेपत्ता झाला होता, म्हणून ती रितेश शहासोबत फरार झाली। आणि रितेश शहासोबत फरार झाली याची माहिती अखिलेश भगत याला मिळाली। आता अखिलेश भगत हा तिचा शोध घेत होता, कुठं गेली काय गेली हा सगळा शोध घेत असताना त्याला माहिती मिळाली की ती याच नेपाळमधल्या चितवन परिसरामध्ये राहतीये आणि त्या ठिकाणी रितेश शहासुद्धा आहे। मग अखिलेश भगत त्याच्या आणखी एका मित्राला घेऊन त्या चितवनच्या परिसरामध्ये पोहोचला, ज्या ठिकाणी रितेश आणि ती अस्मिता राहत होते। त्या दोघांच्या घरामध्ये गेला आणि घरामध्ये गेल्यानंतर तो जो रितेश आहे त्याला काही समजण्या अगोदरच एका दोरीनं त्याचा गळा आवळला, त्याला ठार केलं आणि त्याला ठार केल्यानंतर त्याची बायको मध्ये मध्ये येत होती, तिलासुद्धा ठार केलं, तिचासुद्धा गळा आवळला आणि त्या दोघांनाही एका पोत्यामध्ये भरलं। म्हणजे एका पोत्यामध्ये त्या तरुणाची रितेशची बॉडी भरली, दुसऱ्या पोत्यामध्ये त्या महिलेचा मृतदेह टाकला आणि असे 2 पोते त्यानं नेपाळच्या दिशेनं एक रोड होता चितवनचा, त्याच्या काही अंतरावर तो नेऊन फेकण्याचा प्रयत्न करत होता, पण मात्र कोणाला समजेल काय होईल जास्त लांब त्यानं नेलं नाही आणि रोडच्या कडेलाच ते पोते फेकून दिले। आणि ही केस आता नेपाळ राज्यामध्ये जाईल, नेपाळच्या देशामध्ये जाईल असं त्याला वाटलं आणि तो तिथून निघून आला आणि सगळं काही सुरळीत होईल असं त्याला वाटलं, पण मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हे सगळं सत्य समोर आलं। आता तो जो अखिलेश आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, त्याची बायकोसुद्धा गेलेली आहे, ते 2 तरुण आहेत त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये त्याचे जे 2 छोटे छोटे मुलं आहेत यांचं पालन पोषण कोण करेल काय करेल असा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ती विवाहित महिला होती आणि ती तिच्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या मुलांच्या प्रेमात पडली होती, त्यांच्यासोबत सगळं काही करत होती, म्हणून ही संपूर्ण धक्कादायक घटना घडली होती। पण या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।